आज आपण हे जे शैक्षणिक साहित्य आपल्याकडे आहे या शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून आपण कोन, त्रिकोण, बाजू तसेच भौमितिक विविध आकृत्या या साहित्याच्या माध्यमातून आपण तयार करू शकतो। याच्यामध्ये ह्या ज्या स्टिक दिलेल्या आहेत याच्या वेगवेगळ्या खाचा दिलेल्या आहेत। या खाचाच्या माध्यमातून जर बसवलं तर आपल्याला काय येतील, अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे आकार। त्यानंतर आपल्याला पूर्ण 360 अंशाचा कोनमापक दिलेला। आतापर्यंत आपण 180 मापाचा कोनमापक बघत होतो, पण आता 360 अंशाचा जो पूर्ण कोन आहे त्याचं सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे। या ठिकाणी या साहित्याचा वापर करून आपण भौमितिक आकृत्या कशा तयार करायच्या त्या समजून घ्या। आता इथं एक स्टिक आहे, ही एक स्टिक घेतलेली आहे मी, 2 स्टिक जोड्या। आपल्याला माहिती आहे कोणाला किती बाजू किरण असतात, 2 किरण असतात, बरोबर ना। त्या ठिकाणी आपण हे या ठिकाणी जोडले। हा काय झाला, कोन झाला तयार, बरोबर ना। हा कोन झाला, दिसतोय कोन सर्वांना। हा जो कोन आहे हा कोन आहे। हा कोणता कोन म्हणतो माहिती आहे, लघु कोन आहे। हा कोन आहे, हा कोन कुठला आहे, काटकोन, बरोबर। हा 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 सरळ कोन झाला। आता मी इकडे घेतला खाली प्रविशाल कोन, आता प्रविशाल कोन, आता प्रविशाल, आणि आता काय झाला, हा पूर्ण कोन। म्हणजे या माध्यमातून आपण काय केलं, यामधून या कोणाचा जो भाग आहे तो पूर्ण कोन, लघु कोन हे आपण शिकलेलो आहे। आता याच्यानंतर मी बनवलं, तुम्हाला सांगतो। आता हा आकार मी बनवला, हा कोणता आकार झाला, त्रिकोण। कोणत्या प्रकारचा त्रिकोण आहे हा, तर ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, ही बाजू समान आहे, म्हणजे काय यार, हा समभुज त्रिकोण, बरोबर आहे। हा समभुज त्रिकोण झाला। जर समजून चालू, ही बाजू मी काढली, ही बाजू काढली, आणि मी काय केलेली आहे, इथं ही बाजू जोडली आहे। आता हा कोणत्या प्रकारचा त्रिकोण झाला बाळांनो, या 2 बाजू समान आहेत, बाजू खाली। हा कुठला, समद्विभुज, 2 बाजू समान आहेत म्हणून याला काय म्हटलं, समद्विभुज त्रिकोण। आता बघा मी काय करतो, ही बाजू काढली आणि या ठिकाणी काय केलेली आहे, आता कोणता प्रकार कोणता झाला, ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे, ह्याला काय म्हणूया आपण, विषमभुज त्रिकोण। मगाशी बनवलेला समभुज त्रिकोण, नंतर समद्विभुज त्रिकोण, हा कुठला झाला, विषमभुज त्रिकोण। अशा पद्धतीने वेगवेगळे त्रिकोण आता आपण आता या साहित्याच्या माध्यमातून तुम्ही साहित्य घ्या। तुम्ही काय करायचं, मला वेगवेगळे आकार, एकानं चौरस बनवा, एकाने त्रिकोण बनवा। चला बघूया, आयत बनवा कोणी, बघूयात। तिनं त्रिकोण बनवते, तू कुठला बनवला, चौरस, बरं त्रिकोणच बनवला, बरं। आणखीन आता बघा, हे आता मी आणखीन, बरोबर ठीक आहे। आता बघा कुठले आकार बनवतोय आपण, तू कुठला चौरस बनवला, तो त्रिकोण बनवला, बरं। पुढं हा कुठला आकार बनवला, कुठला आकार झाला, पंचकोन। म्हणजे अशा पद्धतीनं ह्या आकारामध्ये आपण या साहित्याच्या मदतीनं भौमितिक विविध आकार तयार करू शकतो। आता दुसरी एक संकल्पना आपण बघूया। आता कोणाचा त्रिकोण बनतो, म्हणजे कोणत्या बाजूचा त्रिकोण बनतो आणि कोणाचा बनत नाही। आता मी हा आकार घेतलेला आहे, याच्यापासून हा समजून चालू त्रिकोण बनवला।
बरोबर, याचा त्रिकोण तयार झाला. आता समजून चला, मी एक आकार घेतलेला आहे, हा आकार घेतलेला आहे, हा एक घेतलेला आहे, हा एक घेतलेला आहे. आता बघूया, त्रिकोण तयार होतोय का? नाही. याचा त्रिकोण झाला, पण याचा त्रिकोण होत नाही. म्हणजे काय? आता मी बघा, निरीक्षण करा, ही बाजू धरली, इथं लावली, ही मोठी बाजू आहे की नाही? ह्या दोन बाजूची, ह्या दोन्ही बाजू जी आहेत ते जेवढ्याला. आता बघा इथं काय झालेलं आहे, काय झालं या ठिकाणी? ही जी मोठी बाजू आहे, ह्या मोठ्या बाजूपेक्षा ह्या दोन बाजू काय, दोन बाजूची बेरीज जास्त आहे. आणि इथं काय झालेलं आहे, दोन बाजूची बेरीज या बाजूपेक्षा कमी. म्हणजे याचा त्रिकोण काय होतोय, याचा त्रिकोण होत नाही, आणि याचा त्रिकोण काय होतोय, होतोय. ज्या वेळेला आता ही सिद्धता आहे, हा सिद्धता आपल्याला काय करता येईल, या माध्यमातून मांडता येईल की जी मोठी बाजू आहे त्या बाजूपेक्षा जर ह्या दोन्ही बाजूची जर बेरीज जास्त असेल तर त्रिकोण बनतो, अन्यथा त्रिकोण बनत नाही. हा सुद्धा महत्त्वाचा गुणधर्म जो आहे तो आपल्याला काय करता येतील, या साहित्यातून लक्षात येणार आहे. त्याच पद्धतीनं आपल्याला दुसऱ्या पद्धतीनं हे एक आपल्याला कोन मापक दिलेले आहेत, 180 मापाचा कोन आहे. आता ह्या पट्ट्या आपल्याला लावता येतील. घ्या तुम्ही सुद्धा, घ्या. चला, आता हे साहित्य घ्या. मला तुम्ही काय करायचं आहे, हे बघा, आता मी काटकोन तयार केलेला. काटकोन किती मापाचा आहे, 90 मापा. आता मी काटकोन तयार केलेलं आहे, तुम्ही सुद्धा काटकोन तयार करा. काटकोन म्हणजे 90 मापाचा, बरोबर केला. ओके, छान. हा काटकोन झाला. मला तुम्ही 60 अंशाचा कोन दाखवा तुमचा. 60 अंश, बरोबर, छान. 60 अंशाचा कोन. मला 40 अंशाचा कोन दाखवा आता. बरोबर आहे, ठीक आहे. मला तुम्ही काय करायचा, 160 अंशाचा कोन दाखवा. 160 अंश. 180 अंशाचा कोन दाखवा. आहे का नाही गंमत? बघितली काय साहित्याची? पाहिजे तो कोन आपल्या नजरेतून लगेच आपल्याला कोन लगेच लक्षात येतो. आता हे घ्या. आता 360 अंशाचा आपल्याला दाखवायचा आहे. चला, हे घ्या, घ्या, धर. आता कुठं असं जरा झालं. याही माध्यमातून आपल्याला काय करता येईल, काटकोन, त्याच्यानंतर विशाल कोन, 360 अंशाचा कोन, हाही आपल्याला काय करता येईल, पूर्ण कोनसुद्धा दाखवता येणार आहे. म्हणजे याचाही वापर करून आपण काय करू शकतो, प्रविशाल कोन हे सुद्धा काय करू शकतो, दाखवू शकतो. आणखीन एक आपण उदाहरण बघूया. हा का आहे तो पूर्ण कोन आहे. आणि पूर्ण कोणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला माहिती आहे, ज्याचा 360 अंश असतोय तो काय आहे, पूर्ण कोन आहे. आता बऱ्याच वेळेला आपल्याला अशी समस्या येते की त्रिकोणाच्या आंतरकोनाच्या मापाची बेरीज किती. आता इथं आपण पूर्ण कोन याला काय केलेले आहेत, लावलेले आहेत. आता इथं तुम्हाला दिसते बघा, इथं 60 अंश आहे, हा 60 अंश आहे आणि हा 60 अंश. म्हणजे आंतरकोन किती आहेत, 60 60 60. म्हणजे किती बेरीज झाली,
180 म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते 180. अशा पद्धतीचे विविध आकार जरी घेतले, उदाहरणार्थ हा मी काय घेतलेला आहे, आपण हा चौरस घेतला, चौरस आहे हा, चारी बाजू समान असणारा चौरस आहे. मग याच्याही आंतरकोणाच्या मापाची जर आपण हे इन्स्ट्रुमेंट वापरलं तर याचंही आपल्याला कळणार आहे. नंतर आपण दुसरा आकार घेतला, चौरस घेतला, आयत घेतला, आयत जरी घेतला, एक आयत बनवला तर त्याचीसुद्धा आंतरकोणाच्या मापाची बेरीज आपण जर घेतली तर तीसुद्धा आपल्याला काय करणार आहे, कळणार आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या साहित्याच्या माध्यमातून आपण त्रिकोण, चौकोन यांच्या आंतरकोणाच्या मापाची बेरीज घेऊन त्याचा पडताळा घेऊ शकतो.